मित्रांनो, नमस्कार. राम राम. मी पत्रकार तांबोळी एजी टॅम, संपादक अकलूज मंथन, अकलूज बोलतो. या नावाचं हे मी वेगवेगळे व्हिडिओ पाठवत असतो. त्याच्यातून समाजकार्य तर व्हावंच, परंतु आजच्या तरुणांना काय शिकायला मिळालं पाहिजे, काय शिकलं पाहिजे, काय वाचलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे आपल्याला घरातून मिळालेलं तुम्हाला जे काही संस्कार आहेत, आईकडून मिळतात. लक्षात ठेवा, आई-वडिलांच्याकडून जे संस्कार मिळतात, ते चांगुलपणाचे संस्कार आपल्याला मिळालेले आहेत, मिळतात. आणि आपलं संत साहित्य म्हणजे संतांची शिकवण हे आपल्या महाराष्ट्राचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. आता त्याच्याबद्दल आता काय होतं माहिती आहे का? सर, तुम्ही प्रत्येक वेळी शिक्षण शिका वगैरे वगैरे बोलता, किंवा तुम्ही इंग्रजी शिकवता म्हणून असं कळालं. अरे, मी इंग्रजी शिकवतो म्हणजे मी नाईलाजाने मला तो विषय शिकवावा लागला. कारण काय माहिती का? मी मूळचा चित्रकार, जी.डी. आर्ट मास्टर, बरोबर. आर्ट एज्युकेशन डिप्लोमा म्हणून त्याला पुढं नाव पडलं. आणि मुंबईत त्या काळात आमच्या क्षेत्रात डिग्री मिळावी म्हणून जो काही संप झाला होता, तो आम्हीच केला होता. ते आम्ही विद्यार्थी होतो. लक्षात ठेवा. आता हे थोडंसं सांगावं लागणार आहे, त्याशिवाय तुम्हाला कळणार कसं? आता काय होतं, की आतापर्यंत राजकारण हा विषय तुम्ही घेतलाय सर. अहो, घेतलाय म्हणजे काय, ते सध्या चालू आहे आणि ते काय येणार की मधून-मधून येणार. पण त्याच्यासोबतच एक उदाहरण देतो, की राजकारणात आता आपले लोकल राजकारण असतंय, इथलं आहे राजकारण समजा. आ, लोकांना काय वाटतं, एक साधा नगरसेवक म्हणा किंवा ग्रामपंचायतचा मेंबर म्हणा, काय करू शकतो? जर तुम्हाला आयडिया चांगली असेल, जर तुमचं मराठी वाचन असेल, मराठी वाचन म्हणजे लक्षात घ्या, मोठमोठे लेखक होऊन गेलेले आहेत आणि त्यांची आत्मचरित्र जर वाचली ना, तुम्हाला त्याचा महत्त्व कळू शकेल. वाचनच आजकाल विद्यार्थ्यांना नाहीये, लक्षात घ्या. वाचन म्हणजे अतिरिक्त वाचन. शाळेचं पुस्तक वाचायची सुद्धा परिस्थिती गंभीर आहे सध्या. तुम्हाला खोटं वाटेल. मराठीमध्ये स्वतःचं नाव आणि पत्ता लिहिता न येणारे बरेच विद्यार्थी बघतो मी. हो. आणि कसं आहे माहिती आहे का? सगळंच काही तुम्हाला नकारात्मक बोलणार नाही मी कुठली गोष्ट. पण एखादा मनुष्य सकारात्मक विचार करून कुठल्या कुठे यशस्वी होऊ शकतो, याचं एखादं उदाहरण तर द्यावं लागेल ना. आणि शिक्षणाचं किती महत्त्व आहे आणि शिक्षण तो काय करू शकतो. मित्रांनो, उचलतो आपण जीभ, कुणालाही नावं ठेवायचं बघतोय. अगदी म्हणजे आपले असं आहे, तसं आहे, आपलं सरकार असं आहे, तसं आहे. विचार पटत नसतील सोडून द्यावं. पण त्याच्याविषयी निगेटिव्ह कुणाकडे सांगण्याचा काही सुद्धा अर्थ नाहीये. आता लवकरच माहीत नसेल, तिसऱ्या महाशक्तीकडे भारत वाटचाल करतोय. लक्षात ठेवा. आता हे काय, कसं, कुठं हे नंतरचा प्रश्न आहे तो. पण सगळ्यात जास्त तरुणांची संख्या कुठं आहे? भारतात आहे. आणि आता आपण आपल्या लोकल महाराष्ट्र लेव्हलचं जर पाहायचं ठरवलं आपल्या राज्याचं, तर बऱ्याच जणांना असं वाटतं, की मी मराठी मीडियममध्ये शिकतोय, मी मराठी मन मन मा मी असं काय बनणार आहे? मला 8वी-10वी शिकलं तर कुठेतरी काहीतरी ड्रायव्हर होता येईल, कुठेतरी काहीतरी म्हणजे गाडीवरचा कुठं काय होता येईल. तिथं चांगले पगार मिळतात. अरे, पण तिथं किती नोकऱ्या आहेत? सगळ्यांनाच काय नोकऱ्या मिळतील का? आणि ते 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 काम काय आहे, चांगलं, वाईटच नाहीये. पण तुम्ही जर जास्त शिकला तर तुम्ही कुठपर्यंत पोहोचू शकाल? जास्तीत जास्त मोठ्या शिटपर्यंत पोहोचू शकाल आणि कल्पना केली नाही एवढे पेमेंट तुम्हाला आजच्या काळात मिळू शकतं. भारतातही मिळू शकतं आणि परदेशात गेलं तर परदेशात सुद्धा. लक्षात ठेवा. एक बेळगावचे आपल्या इथले अ, व्यक्ती,
त्यांचं थोडंसं इथं मुंबईत आगमन झालं त्यांच्या जुन्या काळात म्हणजे मध्यंतरी आणि ते मुंबईत ठाण्यात होते ते असे त्यांची फॅमिली. तिथं ते मराठी माध्यमातून शिकले आणि मराठी असताना ते बेळगावचे म्हणजे त्यांचं त्यांना कानडी चांगले येत होते. पण मराठी माणूस आहे ना, असं आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे ती. मग त्यांनी मराठी माध्यमातून शिकून तुम्हाला खोटं वाटेल, त्यांनी सायन्समधलं थोडं बहुत काहीतरी डिग्री घेतलेली आहे आणि त्यांनी काय करायचं ठरवलं, आपला स्वतःचा व्यवसाय करायचा, नोकरी करण्यापेक्षा. म्हणून त्यांनी अमेरिकेत जाऊन तिथं व्यवसाय सुरू केला. हे मेडिकलमध्ये चालणारं म्हणजे मेडिकल क्षेत्रात म्हणजे काय त्याला लागणारी काय औषधं म्हणा किंवा काय त्यांचं साहित्य वगैरे ते वाटप करण्यासाठी त्यांनी बुद्धी वापरली आणि इतका धंदा वाढवला की त्यांनी प्रचंड पैसा कमावला. तुम्हाला खोटं वाटेल, अमेरिकेमध्ये 100 मोठमोठे सायंटिस्ट कामाला ठेवणारा हा व्यक्ती होता. आता त्याच्याबद्दल मला थोडंसं लगेच इतकं डिटेल सांगता येणार नाही, कारण बोर होण्याची शक्यता आहे. तुम्ही स्वतः त्यांचे पुस्तकं उपलब्ध आहेत. शक्यतो काय काय होतं माहिती आहे का? आत्मविश्वास असतात बघा. मोठमोठ्या लेखकांचे आहेत, कवींचे आहेत. आता तुम्हाला वाटेल आम्हाला कवीचं वगैरे काही नकोय. मग उद्योगपतींचे आहेत. उद्योग व्यवसाय करणाऱ्यांचे आहेत. आणि असं काही नाहीये, शिक्षण नाही झालं म्हणून माझ्या त्या काळात लहानपणी मी शिकू शकलो नाही. म्हणजे तुम्हाला पुढं जाता येणार नाही असं काही नाही. जाऊ शकता. आता त्या व्यक्तीला तर 6-6 बहिणी होत्या घरात आणि हा एकटा. वडील नसले म्हणजे काय वडिलांच्या नंतर यांच्यावर जबाबदारी आली. सुदैवाने ते अमेरिकेत गेले. इथं त्यांनी सायन्सची थोडीशी डिग्री घेतलेली होती. त्या सायन्सच्या साहित्य क्षेत्रात काही व्यवसाय करता ते इतके मोठे श्रीमंत झाले. त्यांनी 100 सायंटिस्ट कामाला ठेवले. लक्षात ठेवा एका सायंटिस्टला किती पेमेंट असेल. म्हणजे हा मनुष्य किती श्रीमंत झाला. निश्चितच झाला. पण कशामुळं? इमानदारी, स्वतःची आणि दिलेला शब्द पाळणं आणि चोख व्यवहार, चांगला व्यवहार, खात्रीशीर हे त्याचे गुण होते. लावालावी करून, गेमा करून काहीही होत नाहीये. लक्षात ठेवा. ते आयुष्यात वाढू शकत नाही. तो स्वतःच गेमा करून मरतो तो. ते जवळचेच लोकं परत त्याला संपवून टाकतात. ही परिस्थिती आहे मित्रांनो. आणि जो खरा आहे त्याला वेळ लागेल. भैय्या आपण म्हणतो ना, देव आहे ना, भगवान आहे ना, अल्लाह आहे, ईश्वर आहे, गॉड आहे. त्याच्यावर विश्वास जर आपला असेल, आपल्याला भारतीयांचं एक महत्त्वाचं आहे. आपल्याला ते म्हणजे विश्वास निश्चितच आहे आणि आपलं वागणं कसं आहे, हे विश्वची माझे घर. म्हणजे सगळ्यांना सांभाळून जो बदमाश आहे, गुंड आहे, हरामखोर आहे, फसवणार आहे, त्यांचं कधी त्या मार्गाने तो यशस्वी झाला म्हणजे सगळेच होणार. ते यशस्वी वगैरे होत नसतो. कुत्र्यांचे हाल असतात पुढं. ते अक्षरशः आता ते न सांगण्यासारखा विषय आहे तो. परंतु चांगुलपणाने जाणारा आपल्या निश्चित विचारसरणीने चालणारा, मग तो कुठल्याही व्यवसायात असू दे, शिक्षण असेल तर फार पुढे जातो मित्रांनो. आता तीच व्यक्ती अमेरिकेसारख्या डेट्रॉईट असं काहीतरी ते डेट्रॉईट हे नावाचं एक प्रांत आहे तिथे. त्या प्रांताचं त्यांनी नंतर पुढे पैसे मिळाल्यानंतर ते आमदार झाले तिथं. म्हणजे राजकारणात, समाजकारणात भाग घेता त्यांनी पाहिलं होतं त्या काळात जवळ-जवळ 10% पेक्षा अधिक म्हणजे 15-20% पर्यंत असं तिथं सुद्धा गरिबी होती. आणि ते गरीब कोण होते? तर जग भारावून आलेले अ, फार पूर्वीच्या काळात अमेरिकेत स्थायिक झालेले. हे ज्यांना निग्रो म्हणजे निग्रोच असं नव्हे, पण आपले भारतीय कसे सावळे रंगाचे, काळ्या रंगाचे. त्यांना काळे म्हणूनच हिणवलं जायचं ना पूर्वी. तर त्यापैकी हे हे एक होते. मग ते डेअरिंगने, धाडसाने 4 पैसे आल्यानंतर आणि इंग्रजी चांगली शिकल्यानंतर तिथे इंग्रजीमध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवलं आणि पुढं त्याच प्रांताचे आमदार झाले मित्रांनो. आधी काहीतरी सुरुवातीला ते मुख्यमंत्री पदासाठी उभे होते. पण सुदैवाने त्यांना फक्त अनुभव मिळाला. यश काय आलं नाही. त्याच्यानंतर ते आमदार आणि खासदार झाले. आता ते भाग सांगण्या अगोदर मुळात त्यांना तिथला व्हिसा मिळत नव्हता. आजकाल व्हिसा मिळवण्यासाठी अमेरिकेत जाणारी बरीचशी असतात. परंतु व्हिसा मिळतोय का?
आजकाल असं म्हणतात, की करोड रुपये खर्च करावा लागेल, तेव्हा तुम्हाला अमेरिकेचा व्हिसा भारतीयांना मिळू शकतो, मिळू शकेल, असं म्हटलं जातं आहे. ते सत्य आहे. आपण वाचतो, पेपरमध्ये वाचतो किंवा आपण वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये, चॅनलमध्ये पाहतो आपण. पण खरी गोष्ट आहे, की आपण तिथलं अ, स्थायिकत्व मिळावं म्हणून तिने 5 ते 6 वेळा त्यांना ते रिजेक्ट झालं होतं त्यांचं व्हिसा, लक्षात ठेवा. कशा पद्धतीने त्यांनी मिळवलं आणि ते कसे काय तिथं स्थायिक झाले आणि पुढं तिथंच त्याच अमेरिकेत ते आमदार झाले आणि आमदार झाल्यानंतर ते खासदार झाले महाराज. लेखक तर आहेतच, त्यांची 2-3 पुस्तकं आहेत. त्याच्यात ते स्वतःचं आत्मचरित्र त्यांनी लिहिलेलं आहे. म्हणजे अशा पद्धती की पुन्हा श्री गणेशा म्हणजे न खचता अपयशाला. अपयश हीच यशाची पहिली पायरी असते, असं आपण वाचेल असते. पण प्रत्यक्ष ते त्याच्यात 5-6 वेळा इकडं-तिकडं करून ते झाले आणि नंतर ते आज कशासाठी तर त्यांना आवड होती समाजकार्याची. कारण लोकांचे हाल बघितले अनेक जणांचे. त्या गरिबी बघितली. त्या काळात 15-20% म्हणजे 10 ते 15% गरिबी म्हणजे खूपच झाली अमेरिकेसारख्या ठिकाणी. मग लोकांनी काय विचार केला, त्यांना त्या काळात पहिल्यांदा अपयश आलं, पण नंतर मात्र त्यांना निवडून दिलं आमदारकीला. आमदार झाले, खासदार झाले. त्यांनी काय केलं असेल? हेच रस्ते, पाणी, वीज आणि लोकांच्या अडी-अडचणी, लोकांच्या कामाला पडणं हेच कामं केली. आणि आज ते प्रचंड श्रीमंत आहेत मित्रांनो. आणि इंग्रजीचं महत्त्व कशासाठी लक्षात ठेवा. केवळ इंग्रजीच नाही. तुम्ही ज्या क्षेत्रात जात आहात, ज्या राज्यात जातात, ज्या देशात जात आहात, तिथला थोडा बहुत तरी अभ्यास करून तुम्हाला जावं लागेल. कारण तिथली भाषा जर तुम्ही शिकला, तर तुमच्यावर जास्त प्रेम करणारी लोकं भेटतात आणि तुम्ही जो काही धंदा करता, व्यवसाय करता, काम करता, त्याच्यात तुम्हाला यश मिळू शकतं. मित्रांनो, शिक्षण हे पाहिजेच. आजच्या काळात शिक्षण नसलं म्हणून काही होत नाही का वगैरे, हे सगळं ठीक आहे हो. पण शिक्षण हे कशासाठी पाहिजे? तिथं अमुक एक डिग्री तुम्हाला लागते, तरच ते तुम्ही ती विशिष्ट आता समजा डॉक्टर व्हायला पाहिजे, डॉक्टर शिकायला पाहिजे, डॉक्टरची परीक्षा झाल्या पाहिजे किंवा मेडिकलमधले काही गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत, साहित्याचं काही व्यापार करायचा, धंदा करायचा आहे, तर त्याच्या संबंधित काय तुमच्या डिग्रीज, डिप्लोमा झाल्या पाहिजेत ना. त्या न होताच मग हम ऐसा करेंगे आणि वैसा करेंगे असं होत नसतं ना. तशाला कोणी विचारत नाही. आणि जे चॅप्टरगिरी करून, लावालावी करून, दुजाभाव करून जगत असतात ना, त्यांचं क्षणभंगुर असतंय ते, जास्त नसतंय. काही काळाकरता, काही वर्षाकरता त्यांचं लाईफ होते. नंतर इतकं काय हाल असतात पुढं, स्वतःचे घरचे विचारत नाही, स्वतःचे घरचे विश्वास ठेवू शकत नाही. आणि जर शिकलेले असून सुद्धा डोक्याचा भाग नसेल, अशिक्षित असाल, त्याला अशिक्षितच म्हणावं. अशिक्षित बरे आहेत, बिचारे माणुसकी सांभाळून आहेत. पण आजकाल माणुसकी वगैरे कोण नाही. पोरं सुद्धा लक्षात ठेवा, स्वतःची म्हणणारे नातेवाईक सुद्धा तुमच्याकडं माल है क्या म्हणतात, माल है तो ताल है. हं, तरच तुमच्या ओटी गोळा होतात. नाहीतर सगळे पळून जातात. तुम्हाला मदत करायचा काही कोणी प्रश्न येतच नाही. पण तुम्ही मदत मागितली तरी मिळत नसते, हे लक्षात ठेवा. मग एक पूर्वी एक होतं की एक गाणं काहीतरी हिंदी, जवानी नींद भर सोया, हां, बुढापा देख कर रोया. आणि बचपन त्याने खेळण्यात घालवलं आणि जवानीत करू बघू म्हणत बसला आणि म्हातारपणी फक्त आठवणी काढून रडत बसला. म्हणजे हे आयुष्य संपून जातं. असं किती वर्ष आहे. अहो, माणसाचं आयुष्य म्हणजे त्याचं काम करण्याचं किती असतंय शक्ती? 35 वर्ष साधारण धरलेली असते. त्याचं वय जास्त असतंय, पण शिक्षण म्हणजे प्रत्यक्ष काम करण्याचं, कमावण्याचं, हे साधारण किती 35 वर्ष धरलं जातं. ते संपल्यानंतर फार मोठं वय झाल्यानंतर मग काय करू शकतं? मग जगण्यासाठी धडपड चालू असते. असो मित्रांनो, या आजच्या पत्रकार दिनादिवशी काय संदेश देता येईल? अरे, केल्याने होत आहे रे, आधी केलीची पाहिजे, असे मराठी म्हण आहे. मराठी लेखक आहेत बघा कितीतरी. प्र.के. अत्रे, वि.स. खांडेकर, हं. अहो, बरेच जण आहेत. मी काय तुम्हाला बोर करणार नाही, कारण सगळ्यांनाच काय ते आवड असेल, वाचतायत का नाही मला माहीत नाही. आहेत, पण तुम्ही जर त्यात भाग घेतला, ग्रंथालयात जाण्याची, शाळेची ग्रंथालये असतात.
किंवा नगर वाचनालय वगैरे असतात, तिथं तुम्हाला मिळू शकतात किंवा तुमचे मित्र तुम्ही बनवू शकतात. त्यांच्याकडून तुम्हाला पुस्तकांची माहिती कळत असते. मित्रांनो, आप आपल्या महाराष्ट्रातली मराठी मन फारच आपण चिकाटीने कामं करणारे असतोय. तेव्हा तुम्ही जर प्रयत्न केला तर तुम्हाला सुद्धा त्या गोष्टी जमू शकतात. पण आपण तो ते केलं. अपयश ही यशाची पहिली पायरी कशासाठी म्हणतोय, की ह्या व्यक्तींनी 5-5, 6-6 वेळा त्यानं रिजेक्ट झालेलं त्यांचं व्हिसा त्यांनी मिळवलाच आणि शेवटी त्याच अमेरिकेत एक मोठे उद्योगपती बनवून दाखवलं आणि तिथं 100-100 सायंटिस्ट, शास्त्रज्ञ कामाला ठेवले. लक्षात ठेवा त्याचं पेमेंट किती असेल आणि या माणसाची संपत्ती किती असेल. प्रश्न ते नाही आणि त्याच्या घरची परिस्थिती सांगत बसले तर त्यांना 6-6 बहिणी होत्या. होत्या म्हणजे आहेत असावेत, आनंद आहे. परंतु ते असं खास भाऊ असा कोणी नाहीये. एकट्या गाड्यानं लढून बेळगावसारख्या ठिकाणी मुंबईत येऊन, महाराष्ट्रात येऊन, तिथं शिक्षण घेऊन पुढं नंतर अमेरिकेत जाऊन तिथं खासदार होऊन दाखवलं. अमेरिकेत खासदार? बापरे! कोणाचंही काम नाही. उचलली जीभ लावली टाळ्याला. काय कुणाला बोलण्यात काही अर्थ नाही मित्रांनो. आयुष्य आपण जे काही जगतोय, आपण मनुष्य जन्माला आलोय तर आपलं काम काय? चांगलं शिकायचं, चांगलं बोलायचं, चांगलं वागायचं, आपल्या देशाचं नाव करायचं. हो का नाही? आता होतंय काही की महागाई, महागाई, महागाई म्हणून सगळे ओरडत असतात. पण ते महागाईचं बघत असताना देशाची काय आता कसं आहे थोडे कडक नियम घेतले सरकारने तर लगेच परत सरकारच्या नावाने बोंब मारायला आपणच तयार होतोय. आलं का लक्षात? आता ते काय तो नंतर वाचनात वेगवेगळ्या गोष्टी तुमच्या आल्या तर तुम्हाला कळू शकतंय. पण एवढं मात्र खरं आहे, की आपल्या भारतात व जवान मुलांची, जवान मुलींची संख्या प्रचंड आहे. म्हणजे जवळ-जवळ नंबर 1 वर आहे आपण भारत देश. त्या भारतावर यांचं सगळ्यांचं लक्ष का भरपूर मोबाईल विक्री झाली व्हायला पाहिजे आणि नुसते मोबाईल बघत बसले पाहिजे. मजा मजा वाटते, हे बघायचं, ते बघायचं. त्याच्यासोबत तुम्ही आपल्या भाषेसाठी काय करता का? प्रयत्न केला तर तुम्ही इंग्रजी बोलू शकाल. त्याला काय नाही, जुनी थोडं बहुत शिक्षण झालं असेल 8वी, 9वी, 10वी, 5वी पर्यंत, तरी तुम्ही प्रयत्न करू शकता. ते आहे, ते सोडून द्या. म्हणजे कसं की तुम्हाला पटलं तर ते करा. सोडून द्या म्हणजे काय कुठं काय पाण्यात सोडायचं नाही ते. बाजूला ठेवा विषय. प्रयत्न तर चालू केला पाहिजे. आयुष्यात आपलं काम करत असताना ह्या गोष्टी तुम्ही केल्या, तर निश्चितच तुम्ही यशस्वी होऊ शकता. यशस्वी म्हणजे होणं म्हणजे निव्वळ पैसा कमवणे म्हणजे यशस्वी असं नाही. त्याच्यासह सुसंस्कारित आणि ह्या देशाचा खरा चांगला नागरिक बनणं, देशाविषयी चांगले विचार करणं, सर्वांविषयी चांगले विचार करणं, हेच आहे मित्रांनो. तर ह्या मध्यंतरी कसं झालं, की आता जरा लोकल लेव्हलचं राजकारणावर मी बोलत होतो. ते तर आपले चालत राहणारे विषय आहे. हळू सांगावं लागतं, की कोण काय करू शकतं, काय प्रश्न आहे, आम्हाला हेच मिळत नाही, आम्हाला निधीच मिळत नाही वगैरे, वगैरे रडत बसणारे पण बरेचसे असतात. अरे यायचं तेव्हा ते येणंच आहे, कुठं जात नसतंय निधी. गव्हर्नमेंटचं आहे ते आज ना उद्या ते मिळत असते. पण तुम्ही त्या पद्धतीचं काम केलं तर मिळणार. अरे रावीपणा, हरामखोरीपणा आता सध्या आपण बघतोय एकेकाचे काय गोष्टी हजारो, कोट्यवधी रुपये इकडून-तिकडून लंपास झालेले दिसतायत. दिसतायत का नाही? म्हणून काय धीर सोडायचा नाही. त्यांच्यासाठी आहे, पोलीस खातं आहे, सरकार आहे, ते बघेल ना काय करायचं ते. तुम्हीच त्याची म्हणजे जास्त वेळ घालवायचा आणि नुसती नावं ठेवण्यात घालवायचं, त्याला काही अर्थ राहणार नाही. चांगल्या पद्धतीने करा तुम्ही आणि तुमच्या पद्धतीने तुम्हाला नाही शिक्षण जमलं शिक्षण घ्यायला, तर तुमची मुलं आहेत, भावाची मुलं आहेत, बहिणीची मुलं आहेत, अनेक आहेत, तुमचे नातेवाईक आहेत, शेजारी आहेत, मित्र आहेत. हां, सगळ्यांच्यावर प्रेम केलं तर तुम्ही लक्षात ठेवा, तुम्हाला सुद्धा प्रेमच मिळू शकेल ना. तर मित्रांनो, या गोष्टी आपण केल्या तर आपण निश्चितच यशस्वी होऊ शकतो. बघा तुम्हाला हे विचार पटतायत का? माझ्या अंदाजाने तुम्हाला पटायला काहीच हरकत नाही. हे पटले तर तुम्ही तुमच्या मोबाईलवरती अशा विषयीचे थोडेसे बघत चला. चॅनल आहेत वेगवेगळे. त्या चॅनलवरती तुम्हाला माहिती मिळू शकेल. ओके. पुन्हा भेटूया. नमस्कार.